नमस्कार, सोनाली फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची मागची साईड कशा पद्धतीने स्टिच करायचा, गळा कशा पद्धतीने कट करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचं ते बघितलं। अगदी बेसिक माहितीसह आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची बॅक साईडची कटिंग बघणार आहोत। तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीसला उलटा करून घेत आहे। आपल्याला उलट्या बाजूस शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीस उलटा करून आता त्याच्यावर आपल्याला पूर्ण स्टिचिंग करायची आहे, म्हणजे शिलाई करायची आहे। आपण ब्लाऊज कट करताना अर्धा इंच जास्तीचा आपण ब्लाऊज पीस कट करतो, ते याच्यासाठीच की जेव्हा आपण अस्तर स्टिच करतो त्यावेळेस आपलं अस्तर व्यवस्थित स्टिच व्हायला हवं आणि जे ब्लाऊज पीसचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कमी नको व्हायला, म्हणून आपण अर्धा इंचने जास्तीचं मार्जिन घेऊन ते कट करत असतो। तर ते अशा पद्धतीने सेट करायचं आणि मी ह्या पद्धतीने फोल्ड करते, म्हणजेच आपल्याला स्टिचिंग करायला आपलं जे अस्तर आहे ते जागेवरनं हलत नाही आणि व्यवस्थित स्टिच होऊन जातं। तर आपल्याला पूर्ण चौरस आपल्याला हे ब्लाऊज पीस स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्याला हवं तेवढं फोल्ड करायचं, ओपन करायचं फोल्ड केलेला भाग आणि आपण परत ते स्टिच करायचं। तुम्ही जर का ही ट्रिक यूज केली तर तुम्हाला पिन वगैरे लावण्याची काहीही गरज नाही, अगदी व्यवस्थित स्टिच करता येईल। वरच्या साईडने जर का स्टिच व्यवस्थित झाली तर खाली आपल्याला व्यवस्थित करता येतं। तर अशा प्रकारे मला पूर्ण ब्लाऊजला स्टिचिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी ब्लाऊजला स्टिचिंग करून झाली आहे। आता आपल्याला उरलेलं जे मेन फॅब्रिक आहे, म्हणजेच ब्लाऊज पीस जो एक्स्ट्राचा उरलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण साईडने आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे, उरलेलं फॅब्रिक जे आहे ते। तुमच्या पण जर का ब्लाऊजला फिनिशिंग येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर का ब्लाऊज स्टिच केलं तर तुमच्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येईल आणि अस्तरचं ब्लाऊज पण खूप छान पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकाल। आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण ब्लाऊज पीसचा आपल्याला बॅक साईड स्टिच झाला आहे व्यवस्थित। तर आता आपण या ठिकाणी मार्जिन बघणार आहोत। तर आपल्याला आता गळा कट करायचा आहे। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही डिझाईनचा गळा कट करू शकता। या ठिकाणी मी गोल गळा कट करणार आहे। या ठिकाणी ब्लाऊजची लेंथ आहे 16 इंच, तर आपल्याला 6.5 इंचावर एक टिक करायचे आहे, म्हणजे आपला गळा आला 9.5 इंचाचा। अशा पद्धतीने 9.5 इंच आपला गळ्याची लांबी आली। तर आपल्याला रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। ज्यांचं शोल्डर उतरतं तर त्यांनी ब्लाऊजची गळ्याची जी रुंदी आहे ती 2.25 इंचच घ्यायची आणि खालच्या साईडने आपण रुंदी घेत आहोत 3 किंवा 2.25 इंच, पण या ठिकाणी मी 3 इंच रुंदी घेत आहे। वरच्या साईडने मी 2.25 इंचच घेतला आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। स्केलच्या साहाय्याने तुम्ही या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करू शकतात। अशा पद्धतीने तुम्हाला जर का इंच टेपने जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्केल ठेवून स्क्वेअर बॉक्स तयार करू शकतात। खालच्या साईडने 3 इंच घेतला आहे, वरच्या साईडने 2.25 इंच। ज्यांचं शोल्डर उतरत असेल त्यांनी वरच्या साईडला 2.25 इंच घेतलं तर शोल्डर उतरत नाही। अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे गळ्याला। या ठिकाणी आपल्याला आता गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। या ठिकाणी आपल्या गळ्याची कटिंग झालेली आहे। खूप छान असा गोल आकार आपल्या गळ्याला आलेला आहे। तर आता आपल्याला त्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपण आता गळ्याच्या साईडने 1/2 इंचच्या अंतरावर शिलाई लावून घेणार आहोत। या ठिकाणी आपण 1/2 इंचच्या अंतरावर शिलाई लावून घेत आहोत।
कॅनव्हास न वापरता आपण गळ्याला छान असा गोल आकार देऊ शकतो। आता आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंचाने स्टिच करून घ्यायचं आहे। अर्धा इंचची मार्जिन आपण खालच्या साईडने घेतली आहे। जो कमरेचा भाग येतो त्या साईडला आपल्याला अर्धा इंचची मार्जिन घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। आता गळ्याच्या साईडला आपण नोच देऊन घेणार आहोत कात्रीने, ज्याने काय होतं की आपल्या गळ्याला छान असा गोल आकार येतो। साईडने शिलाई उसवून आपण त्याला आता सरळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान असा आपला गोल आकार या ठिकाणी रेडी झाला आहे। आता त्यावर आपण एक दाबटीप देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे एक दाबटीप द्यायची आहे, ज्याने आपली गळ्याची फिनिशिंग खूप छान येते। ज्यांना पाइपिंग करायला आवडत नाही किंवा पाइपिंग व्यवस्थित जमत नाही तर त्यांनी अशा प्रकारे जर का गळ्याला स्टिचिंग केली तर खूप छान त्यांच्या ब्लाउजची फिनिशिंग येते। अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ करून आपल्याला गळ्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता कमरेच्या साईडनेही आपल्याला खालच्या साईडनेही आपल्याला दाबटीप द्यायची आहे या ठिकाणी। आता आपण पाठीमागचे टक्स बघणार आहोत। तर 4.5 इंचावर मी मार्जिन घेतली आहे आणि आता आपण त्यावर टक्स देऊन घेणार आहोत। टक्स आपल्याला हा तिरकस द्यायचा आहे अशा पद्धतीने। दुसऱ्या साईडलाही आपण तशाच पद्धतीने टक्स देऊन घेणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत बाय बाय।